ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। आज आपण नवीन उपनिषद सुरू करत आहोत, केन उपनिषद। त्या केन उपनिषदाचा सार आपण बघणार आहोत। तर बघा, हे उपनिषद जे आपल्याकडे आहेत, जे मेजर उपनिषद आहे आपल्याकडे 10 की ज्यावर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे। ह्या 10 उपनिषदामध्ये संपूर्ण वेदांत आपल्याला सांगितलेला आहे आणि आपण या 10 उपनिषदांचं जर चांगल्या प्रकारे अध्ययन केलं तर आपल्याला खरं सत्य कळेल। आता हा जो उपनिषद आहे केन उपनिषद, तर केन उपनिषदामध्ये कोणतंही तत्त्वज्ञान आवश्यक नाही। हा पूर्ण लॉजिकल आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्तीच हा प्रश्न विचारला पाहिजे। या उपनिषदामध्ये तुम्हाला गुरु शिष्य दिसणार नाही की शिष्य प्रश्न विचारतो आणि गुरु उत्तर देतो। जे असेल पण त्यांचं नाव आपल्याला माहिती नाही। पण मी तर म्हणेल की आपण प्रत्येकजण शिष्य आहोत, कारण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हायलाच पाहिजे। तेव्हा पूर्णपणे आपल्या कॉमन सेन्सवरती हा उपनिषद अवलंबून आहे। म्हणजे इथे एवढा युक्तिवाद आहे की मनुष्याला विचार करावाच लागतो। तो कितीही नास्तिक असो पण त्याला विचार करावाच लागतो की इथे जे सांगितलेलं आहे ते किती खरं आहे आणि तो कसा आपला दैनंदिन जीवनामधला अनुभव आहे, हेच आपल्याला या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे। आता हा जो केन उपनिषद आहे, म्हणजे आपल्याकडे 4 वेद आहे, आपण बघितलंच आहे। आणि 4 वेदामध्ये हे वेगवेगळे उपनिषद आहे। याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग जो इटर्नल आहे, सनातन आहे, कधी बदलू शकत नाही, अशा प्रकारची तत्त्व ही आपल्याला वेदांतामध्ये मिळतात। आणि हे कसे आहे, सार्वजनीन आहे। इथे कोणत्याही व्यक्तीचा काहीही रोल नाही। त्यामुळे हे सगळ्या जगासाठीच आहे। म्हणजे यामध्ये जी तत्त्व आहेत ती तत्त्व एका विशिष्ट जातीसाठी, एका धर्मासाठी नाही, संपूर्ण मानव जातीला ती लागू होणारी आहे। म्हणूनच वेदांत एवढा जगप्रसिद्ध आहे। म्हणूनच अमेरिकेमध्ये स्वामीजी गेले तेव्हा लोकांनी वेदांताचा स्वीकार केला, कारण तिथे तुमच्याविषयी सांगत आहे। ते कोणते देवाविषयी सांगत नाही, तर तुमच्याविषयी, म्हणजे तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या। ज्याला ज्याला मनुष्य शरीर आहे, मनुष्य देह आहे, त्याला ही तत्त्व जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी आपलं शरीरसुद्धा उपयुक्त आहे। तर हे उपनिषद आहे वेदामधलं। आपल्याकडे 4 वेद आहे, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद। तर या 4 वेदामध्ये सामवेद आहे। या सामवेदामधलं हे उपनिषद आहे। छोटंसं आहे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण या उपनिषदावरती शंकराचार्यांनी 2 भाष्य लिहिलेले आहेत। एक लिहिलं आहे पदभाष्य आणि दुसरे वाक्यभाष्य। म्हणजे 2 भाष्य यावर लिहिलेली आहे। म्हणजेच हे उपनिषद किती महत्त्वाचं असलं पाहिजे। आता तिथे वेगवेगळ्या शाखा असतात, तलवाकार शाखा। या सामवेदामध्ये एक शाखा आहे तलवाकार, म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेस असतात आणि त्या वेगवेगळ्या परिवारांना दिलेले असतात आणि ते परिवार ते सगळं कंठस्थ करून, मुखस्थ करून पुढच्या पिढीला सांगतात। कारण त्यावेळेस आपल्यासारख्या पुस्तकं, वह्या, नोटबुकं वगैरे काहीही नव्हते। फक्त गुरु सांगायचा आणि शिष्य ऐकून घ्यायचा आणि ऐकल्यामुळे त्याच्या सगळं लक्षात राहायचं आणि तो ती शाखा पुढे कंटिन्यू करायचा। तर म्हणून याला श्रुती म्हटलेलं आहे। म्हणजे श्रवणाद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे श्रुती।
श्रुती, स्मृती आणि न्याय असे 3 शास्त्र आहे. श्रुती आहे वेद, स्मृती आहे गीता आणि इथे युक्ती आहे ब्रह्मसूत्र. त्यामध्ये खूप तर्क आहे, आर्ग्युमेंट आहे, युक्तिवाद आहे आणि मनुष्याला चांगल्या प्रकारे युक्तिवाद करून समजून देण्यात आलेलं आहे की या जगाचं स्वरूप काय आहे. तेव्हा ह्या उपनिषदामध्ये हे केन उपनिषद आहे. ह्या वेदामध्ये, सामवेदामध्ये ही जी तलवाकार शाखा आहे त्यामध्ये उपनिषद आहे. तेव्हा हे उपनिषद आपण बघणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. पण प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला एक शांतिमंत्र असतो. म्हणजे प्रत्येक वेदाला एक शांतिमंत्र आहे. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की ईश उपनिषद त्याला पण शांतिमंत्र होता. शुक्ल यजुर्वेद त्याला पूर्णमद पूर्णमिदम हा शांतिमंत्र होता. तेव्हा प्रत्येक वेदाला एक शांतिमंत्र असतो आणि यालासुद्धा शांतिमंत्र आहे. हे शांतिमंत्र काय आहेत की अध्ययन सुरू करण्यापूर्वी भगवंताला प्रार्थना करावी लागते की भगवंता मार्गातले अडथळे दूर कर, हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मला योग्य कर. तर ह्या उपनिषदाला पण शांतिमंत्र आहे, तो आपण बघणार आहोत नंतर. तर हे मुख्य उपनिषद आहे. म्हणजे आपण बघितलं आहे की मेजर उपनिषद आणि मायनर उपनिषद. त्या मेजर उपनिषदामध्ये 10 उपनिषद आहे की ज्यावर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. त्यामधला हा एक उपनिषद आहे केन उपनिषद. आता ह्या उपनिषदाला केन नाव असं का दिलेलं आहे? कारण ह्या उपनिषदाचा पहिला श्लोक जो आहे तो केन ह्या शब्दापासून सुरू होतो. जसा ईश उपनिषद, ईश ह्या शब्दापासून सुरू झाल्यामुळे ईश उपनिषद. केन ह्या शब्दापासून सुरू झाल्यामुळे हा केन उपनिषद आहे. आणि ह्या उपनिषदाचा उद्देश एवढाच आहे की आपला जो अहंकार आहे तो अहंकार पूर्णपणे नष्ट करणे. जोपर्यंत अहंकार आहे, जोपर्यंत आपली या शरीरावर आसक्ती आहे, जोपर्यंत आपण या शरीर मनाशी एकात्म आहोत, तोपर्यंत ते ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून ह्याच उपनिषदामध्ये एक गोष्ट पण सांगितलेली आहे. त्या गोष्टीचा अर्थ पण हाच आहे. ती देवांची गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की एकदा राक्षसांनी देवांवर आक्रमण केलं. आता सगळे देव घाबरले की आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही, आपण या राक्षसांना कसं हरवू शकू. तेव्हा मग ते भगवंताकडे गेले आणि प्रार्थना केली की भगवंता तुम्हीच आता आम्हाला वाचवा, कारण ते राक्षस फार बलशाली आहे, आम्ही त्यांचा पराभव करू शकत नाही. तेव्हा भगवंतानी त्यांना आशीर्वाद दिला, सांगितलं, शक्ती दिली की तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा विजय होईल. म्हणजे भगवंताने त्यांना शक्ती दिली, सामर्थ्य दिलं आणि त्यांनी युद्धामध्ये विजय मिळवला. आता विजय मिळवल्यानंतर ह्या देवतांना खूप आनंद झाला आणि मिरवणुकी काढल्या, प्रोसेशन काढल्या, स्वतःचा उदो करायला लागले की आम्ही युद्ध जिंकलं, आम्ही युद्ध जिंकलं. सगळीकडे आम्ही आम्ही, म्हणजे हा आम्ही काय आहे? अहंकार आहे. इंद्राला एवढा अहंकार झाला की मी युद्ध जिंकलो, मी राक्षसांना हरवलं. पण हा इंद्र विसरून गेला होता की हा भगवंताकडे जाऊन त्यांना प्रार्थना केल्यामुळे त्याला शक्ती मिळाली आणि भगवंताच्या शक्तीमुळे तो युद्ध जिंकला. ही गोष्ट तो सपशेल विसरून गेला. आणि मग एक दिवस काय झालं, अचानक तिथे यक्ष प्रगट झाला. यक्ष म्हणजे भगवंतच प्रगट झाले. आणि प्रगट झाले, हे सगळे देवता बघत आहे की अरे हा कोण आहे यक्ष, आपण त्याला ओळखत नाही. भगवंतानं आपलं रूप बदललं आणि यक्षाचं रूप घेतलं. तेव्हा इंद्र म्हणतो, तो अग्निदेवता तुम्ही जरा जाऊन बघा बरं कोण आहे. तर अग्निदेवता खूप अहंकार निघाली, त्या यक्षाकडे जाते, म्हणजे तुम्ही कोण आहे. तेव्हा यक्ष म्हणतो की पहिले तू कोण आहे हे मला सांग. मी अग्निदेवता आहे. तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे? मी सगळ्या जगाला भस्मसात करू शकतो, जाळून राख करू शकतो, एवढी माझ्यामध्ये शक्ती आहे. सगळं काही एका क्षणात मी नष्ट करू शकतो. तेव्हा तो यक्ष म्हणतो, असं
एवढी शक्ती तुझ्यामध्ये आहे? ठीक आहे. गवताची काडी खाली पडलेली होती. त्या यक्षाने ती गवताची काडी घेतली आपल्या हातावर, म्हणे ही काडी जरा जाळून दाखव, तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, जाळून दाखव. त्या अग्निदेवतेने खूप प्रयत्न केले, पण ती छोटीशी काडीसुद्धा अग्निदेवता जाळू शकला नाही. परत गेला, हिरमूस लावून परत गेला. इंद्राने विचारलं की कोण होता तो? मी नाही समजू शकलो म्हणे. कोण आहे मी ओळखू शकलो नाही, पण शक्तिशाली आहे म्हणे. मग वायुदेवतेला पाठवलं. अरे वायुदेवता, तू जाऊन बघ बरं कोण आहे. वायुदेवता गेली. ने कोण आहे? मी वायुदेवता आहे. ने तू काय करू शकतो? मी हे सगळं जग मी उडवून देऊ शकतो. एवढं जोराचं वादळ करू शकतो, सायक्लोन आणू शकतो की हे सगळे झाडं घरं सगळं काही मी उडवून देऊ शकतो. एवढं सामर्थ्य म्हणजे माझ्यामध्ये आहे. मी वायुदेवता आहे. असं आहे का? ठीक आहे. ही काडी होतीच हातावर, म्हणजे ही काडी जरा उडवून दाखव. त्या वायुदेवतेनं खूप प्रयत्न केले, जोरात फुंकर मारू लागला, पण ती काडी काही उडेच ना, हलवूही शकला नाही. तेव्हा यक्ष म्हणाला, अरे काय झालं? हे एवढीशी काडी आहे आणि तू उडवू शकत नाही, तुझ्यामध्ये एवढी शक्ती आहे. तो पण परत गेला. इंद्र म्हणतो की काय ओळखलं का कोण आहे? नाही म्हणे, मी पण नाही ओळखू शकलो. मग स्वतः इंद्र निघाला. याला तर अहंकारच होता. ठीक आहे, मी बघतो कोण आहे ते. इंद्र निघाला. इंद्र थोडा काही पावलंच पुढे गेला तर तो यक्ष अदृश्य झाला. तो यक्ष तिथे राहिला नाही आणि त्या ठिकाणी उमादेवी उभी राहिली. आता शक्ती उमादेवी. तर इंद्र गेला, म्हणे आई तो कोण होता? अरे म्हणे ओळखलं नाही, साक्षात भगवंत होते. भगवंत होते? हां, तुम्ही त्यांच्याकडे गेले होते, त्यांना प्रार्थना केली होती की आम्हाला शक्ती दे युद्ध जिंकण्यासाठी, आणि भगवंताने तुम्हाला शक्ती दिली आणि भगवंताच्या शक्तीनं तुम्ही युद्ध जिंकले. पण तुम्ही म्हणे त्यांना विसरूनच गेले. आम्ही केलं, मी केलं म्हणून तुमचा अहंकार दूर करण्यासाठी ते आलेले होते. आणि बघा, अग्नी वायू काही करू शकले नाही. ही शक्ती तुम्हाला कुणी दिलेली आहे? त्या भगवंताने दिलेली आहे. अग्नी जाळू शकत नाही. जर भगवंतानं शक्ती दिली नाही तर अग्नी जाळू शकत नाही. प्रल्हादाला अग्निकुंडामध्ये टाकलं, पण प्रल्हाद मात्र जळला नाही. कारण तो म्हणाला की मी भगवंताच्या मांडीवर बसलो आहे आणि अग्नीला शक्ती दिली कोणी आहे? भगवंताने दिलेली आहे. अग्निदेव माझं काय करू शकते? म्हणजे ह्या सगळ्या देवतांना शक्ती भगवंताने दिलेली आहे. हे सगळे देव विसरून गेलेले होते आणि म्हणून त्यांना धडा शिकवला. तर हे मेजर उपनिषद आहे. हे उपनिषद वाचलं तर आपला अहंकार चूर्ण झालाच पाहिजे. ह्या जगामध्ये आपण अहंकार घेऊनच जीवन जगत असतो आणि त्यामुळे जरी भगवंत आपल्या अगदी जवळ आहे तरी आपण त्यांच्यापासून फार लांब राहतो. तरी त्यांचं दर्शन आपल्याला घडत नाही, कारण मध्ये हा अहंकार येतो आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठीच इथे हे उपनिषद आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर ह्या उपनिषदाचा शांतिमंत्र काय आहे तो आपण बघूया. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणचक्षुः श्रोत्रमतो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वौ ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्या मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनिरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि संतो ते मयि संतो. तर हा मंत्र आहे आणि ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे ही प्रार्थना आहे. सुरुवातीला भगवंताला प्रार्थना आहे उपनिषद सुरू करण्यापूर्वी. तर इथे शिष्य काय प्रार्थना करतो? सगळे शिष्य बसलेले ते प्रार्थना करतात. म्हणजे प्रत्येक साधकाने ही प्रार्थना करायला पाहिजे.
ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ही प्रार्थना किंवा हा शांतिमंत्र अतिशय महत्त्वाचा आहे. इथे म्हटलं आहे ओम आप्यायन्तु ममांगानी. इथे ओम म्हणजे भगवंताला म्हटलं आहे की भगवंता आप्यायन्तु म्हणजे सामर्थ्यशाली कर, रक्षण कर. कशाचं? ममांगानी, आपल्या शरीराची जी अवयव आहेत, आपण ज्यांना इंद्रिय म्हणतो, हे इंद्रिय म्हणजे अवयव. आता माझ्या शरीराची सगळी अवयव सुदृढ कर. आप्यायन्तु ममांगानी. कारण शरीर सुदृढ असल्याशिवाय, आपलं शरीराचं आरोग्य चांगलं असल्याशिवाय आपण आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण जर शरीरामध्ये सामर्थ्य नसेल तर आपण ते तेवढं सूक्ष्मतत्व जाणून कसं घेणार. आणि आपल्या शरीरामध्ये ते सामर्थ्य पाहिजे की ब्रह्माची जी शक्ती आहे त्या ह्या शरीरामध्ये जर प्रगट झाली तर आपलं शरीर ते सहन करू शकेल का, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला शरीराची आवश्यकता आहे आणि ते पण सुदृढ आणि निरोगी. म्हणून म्हटलं आहे की ओम आप्यायन्तु ममांगानी. माझे जे अंग आहे, माझ्या शरीराचे जे अवयव आहे, माझे जे इंद्रिय आहे त्यांना सामर्थ्यशाली करा. कारण उपनिषद म्हणते की हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला चांगलं शरीर पाहिजे. दुर्बल माणसाकडून हे होत नाही. कारण दुर्बल मनुष्याला मनाशी युद्धच करता येत नाही. ह्या मनामध्ये एवढे विकार आहे, काम, क्रोध, लोभ, हे सगळे विकार हावी होतात. दुर्बल माणूस आपलं काम, क्रोध जिंकू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या विकारांवर जय मिळवण्यासाठी, मनाला पवित्र करण्यासाठी, कठोर साधना करण्यासाठी, ब्रह्माची धारणा करण्यासाठी आपलं शरीर आणि मन कसं पाहिजे? सुदृढ पाहिजे. नायमात्मा बलहीनेन लभ्य. हा आत्मा बलहीनाला प्राप्त होऊ शकत नाही. जो दुर्बल आहे त्याला या आत्म्याचा लाभ होऊ शकत नाही असं उपनिषद आपल्याला सांगते. नायमात्मा बलहीनेन लभ्य. हे सगळं आपल्याला मुंडक उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. ऋषींनी सांगितलेलं आहे की हा आत्मा दुर्बल व्यक्तीला प्राप्त होत नाही. म्हणून स्वामीजी म्हणाले की पहिले तुमचे मसल स्ट्रॉंग करा. एक जण आला म्हणे, स्वामीजी मला भगवद्गीता शिकवा, आणि तो दुर्बल होता. स्वामीजी म्हणाले की जा जरा फुटबॉल खेळ, तुझे मसल स्ट्रॉंग कर, तुझं शरीर सामर्थ्यशाली कर, मग ये, मग तुला गीता चांगल्या प्रकारे समजेल. अर्जुन कसा वीर होता, शूर होता, त्याला गीता सांगितली होती, त्याला समजू शकली. आता दुर्बल मनाचा मनुष्य ही तत्त्व काय समजणार. म्हणून इथे भगवंताला प्रार्थना केलेली आहे की भगवंता माझ्या शरीराचे सगळे अवयव सुदृढ कर. ते जर दुर्बल असेल तर मी वेदांताचं अध्ययन करू शकणार नाही, मला कळणार नाही, ते ज्ञान मला प्राप्त होणार नाही. म्हणून आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राण चक्षु श्रोत्रमथो बलमिंद्रियानीचे सर्वानी. तर इथे काय म्हटलं आहे? वाक् प्राण चक्षु, ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहे. पहिलं म्हणजे वाक्, कारण आपल्याला बोलण्याची शक्ती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे प्राण. प्राण म्हणजे व्हायटल एनर्जी. आता आपण जे बोलतो आहे हे कशामुळे बोलतो आहे? त्या प्राणाची शक्ती आपल्यामध्ये आहे. जर प्राण दुर्बल असेल तर माझ्या तोंडातून शब्दही निघू शकणार नाही. आता शिष्याला प्रश्न विचारायचे आहे. प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, त्याची बुद्धिमत्ता पाहिजे. कसे प्रश्न विचारायचे? तेव्हा ही वाचा खूप महत्त्वाची आहे. कारण जर आपल्या शरीरामध्ये व्हायटल एनर्जी म्हणजे प्राणशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर आपण चांगल्या प्रकारे बोलू शकू. त्या स्वामीजींनी अमेरिकेमध्ये व्याख्यान दिलं. 7,000 लोक बसलेले आहे आणि तिथे आजच्यासारखा माईक वगैरे काही नाही. त्यावेळेस माईकची अरेंजमेंट नव्हती. म्हणजे स्वामीजींना किती जोरामध्ये बोलावं लागलं असेल, कल्पना करा. त्यांच्यामध्ये जर ती व्हायटॅलिटी नसती, प्राणशक्ती नसती तर त्यांचा आवाज 7,000 लोकांपर्यंत जाऊ शकला नसता. काही काही लोक इतके दुर्बल असतात की तोंडातल्या तोंडात बोलतात.
काय बोलतात हे पण कळत नाही, जवळचा माणूस पण ऐकू शकत नाही. म्हणजे अशी जर आपली वाक्शक्ती असेल तर आपण ते ज्ञान प्राप्त कसं करणार? म्हणून इथे आपल्या वाणीमध्ये शक्ती जर पाहिजे असेल तर प्राणामध्ये शक्ती पाहिजे, आपल्यामध्ये व्हायटॅलिटी पाहिजे, आपले प्राण सुदृढ पाहिजे. म्हणून पहिलं म्हटलं आहे की भगवंता वाक म्हणजे सगळेच इंद्रिय माझे सुदृढ कर. काही उदाहरणं दिलेली आहेत की जी महत्त्वाची इंद्रिय आहे, पण इथे ही प्रार्थना आहे की सगळी इंद्रियच माझे सुदृढ कर. कारण इंद्रिय म्हणजे इंद्रियाला घेऊनच तर हे शरीर आहे ना. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. तर भगवंता माझं वाक, मग त्यानंतर प्राण, माझ्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी पण माझी तू शक्ती वाढव. कारण ती शक्ती असल्याशिवाय मी बोलूही शकणार नाही, मी ऐकू शकणार नाही, काहीच करणार नाही. माझी सगळी इंद्रिय दुर्बल होऊन जातील. कारण आपल्या सगळ्या इंद्रियाच्या मागे शक्ती असते प्राणाची. त्या प्राणशक्तीमुळे आपण बोलू शकतो, बघू शकतो, ऐकू शकतो. सगळं काही प्राणशक्तीवर अवलंबून असते. म्हणून माझे प्राणसुद्धा तू स्ट्रॉंग कर. म्हणून तर आपण प्राणायाम करतो ना, की माझे प्राण तू स्ट्रॉंग कर. ममांगाने वाक प्राण चक्षुः, त्यानंतर डोळे, माझे बघण्याची दृष्टी पण चांगली कर. कारण मला वेदांत वाचायचं आहे, मला वेदांत ऐकून घ्यायचं आहे, मला निसर्ग बघायचा आहे. तेव्हा हे सगळं दृश्य सृष्टी, तर हे सगळं बघण्यासाठी चक्षु पाहिजे ना. त्याशिवाय आपल्याला कळणार कसं? समोर गुरु आहे पण तुम्हाला डोळ्याने तुम्ही गुरुला बघू शकत नाही. म्हणून इथे चक्षु पण खूप आवश्यक आहे. म्हणजे चक्षु आणि आपले कान ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर इथे प्राणचक्षुः श्रोत्रमथो म्हणजे कान, ते सुद्धा बलशाली कर. बलमिंद्रियानीचे सर्वानी, तर सगळेच इंद्रिय, बलम इंद्रियानीचे सर्वानी, माझे सगळे इंद्रिय बलशाली कर. ही पहिली प्रार्थना आहे की भगवंता मला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासाठी मला चांगलं आरोग्य पाहिजे, माझी हेल्थ चांगली पाहिजे. जर माझं आरोग्य चांगलं नसेल, माझी बॉडी हेल्दी नसेल, तर ते ज्ञान मला प्राप्त करणं कठीण जाईल, अवघड जाईल. म्हणून पहिले शारीरिक दृष्टीनं मला सुदृढ कर, की जेणेकरून मी ते ज्ञान प्राप्त करून घेऊ शकेल. नंतर सर्व ब्रह्मोपनिषदम माहम ब्रह्म निराकुर्या. सर्व ब्रह्म उपनिषदम म्हणजे उपनिषदांमध्ये काय सांगितलेलं आहे? सर्वम ब्रह्म. आपले जे उपनिषद आहे, जे शास्त्र आहे, ते आपल्याला एकच सांगतात की हे सगळं जे आहे ते ब्रह्मच आहे. आता हे जग सगळं ब्रह्मानं व्यापलेलं आहे, नामरूपाच्या मागे ब्रह्मच आहे. ही शिकवण सगळ्या उपनिषदांची आहे. सगळी उपनिषदं आपल्याला सांगतात आणि हेच सत्य सांगतात की अरे बाबा, त्या ब्रह्माला सोडून दुसरं जगामध्ये काहीही नाही. तुम्हाला मातीचे घडे दिसतात, पण त्या सगळ्या घड्यांमध्ये मातीच आहे आणि ती मातीच सत्य आहे, घडे काही सत्य नाही. तेव्हा हे जग त्या ब्रह्मानेच व्यापलेलं आहे. सर्वम ब्रह्म, सर्वम खल्विदम ब्रह्म, हा पण एक मंत्र आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म, म्हणजे सगळं काही ब्रह्म आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, आपण दररोज प्रार्थना म्हणतो जेवण घेण्यापूर्वी. तेव्हा हे सगळं ब्रह्मच आहे असं उपनिषदं सांगतात. सर्वम ब्रह्मोपनिषदम माहम ब्रह्म निराकुर्या. तर आता हे जे उपनिषद सांगतात की सगळं काही ब्रह्म आहे, ह्या उपनिषदाच्या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास बसो. माझ्या मनामध्ये कधीही संशय येता कामा नये. मा अहम ब्रह्म निराकुर्या म्हणजे मा अहम ब्रह्म निराकुर्या. तर मा म्हणजे नाही, अहम म्हणजे मला. म्हणजे हे ब्रह्म जे आहे, उपनिषद सांगतात सगळं ब्रह्मच आहे. ह्या स्टेटमेंटवरती, या महावाक्यावरती मला कधीही संशय येऊ नये. म्हणजे त्या सत्यावर माझी पूर्ण श्रद्धा बसायला पाहिजे. माझी जर श्रद्धा नसेल, माझा विश्वास नसेल, तर मी मार्गावर एक पाऊल पण पुढे चालू शकणार नाही.
नरेंद्राच्या मनामध्ये हा संशय होता की खरोखरच सगळं ब्रह्म आहे का. भगवान श्री रामकृष्णाने संशय दूर केला. इवन छांदोग्योपनिषदामध्ये तो शिष्य विचारतो श्वेतकेतू की हे कसं काय सगळे काही ब्रह्म आहे. तेव्हा गुरुला उदाहरण द्यावं लागतं. 9 वेळा उदाहरण देतात की अरे बाबा तत्वमसी, तू ते ब्रह्मच आहे. तरी शिष्याला डाऊट येतो, असं कसं ब्रह्म आहे. म्हणजे बघा, गुरुने सांगूनसुद्धा मनामध्ये संशय निर्माण होतो की सगळं ब्रह्म कसं काय आहे. मग त्याला उदाहरण देतात की ठीक आहे, पाणी आण, मग मीठ घेऊन ये, ते मीठ पाण्यामध्ये टाक, ग्लास ठेवून दे रात्रभर, सकाळी ग्लास घेऊन ये, दाखव मला मीठ कुठे आहे. तो ते मीठ नाही, ह्या पाण्यामध्ये तर मीठ नाही आहे. अरे बाबा, तुला मीठ दिसत नाही, पण ते मीठ आता पाण्यामध्ये विरघळलेलं आहे. आता तू पाण्याचा एक घूट घेऊन बघ बरं, पाणी पिऊन बघ. तो पाणी पितो ते खारट लागते. बघ आहे का नाही मीठ. म्हणजे कोणतंही पाणी पे, वरचं मधलं खालचं, तरी ते खारटच आहे. म्हणजे पाण्यामध्ये मीठ आहे ना. आता तुला दिसत नाही म्हणून पाण्यामध्ये मीठ नाही असं म्हणू नको. श्रद्धस्व सौम्य. अरे बाबा, विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, मी सांगतो त्यावर विश्वास ठेव, हे खरं आहे, सगळं ब्रह्मच आहे. तो म्हणतो नाही, मला समजलं नाही. मग गुरु पुन्हा म्हणतो की ठीक आहे, समोर झाड आहे ना वडाचं, त्याचं एक फळ घेऊन ये. मग तो निग्रोध, मग तो वडाच्या झाडाचं फळ छोटंसं असते लाल रंगाचं, तो घेऊन येतो. म्हणजे तोड त्याला तोडलं. त्या छोट्याशा बियाला कापल्यानंतर फळाला आतमध्ये छोटे 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 बिये होते. म्हणजे त्यामधली एक बी घे, त्यानं घेतलं. त्या बियाला पण म्हणे तोड, त्याचे पण 2 भाग कर. त्याने 2 भाग केले. आता आतमध्ये काय दिसते म्हणे. तो शिष्य म्हणतो आतमध्ये काही नाही, मला काहीही दिसत नाही. तू जे म्हणतो की काहीही दिसत नाही, त्यामधूनच हा एवढा मोठा वडाचा वृक्ष आलेला आहे. हा वटवृक्ष जो दिसतो एवढा मोठा, तो त्या बियामधूनच आलेला आहे. म्हणून तू विश्वास ठेव. म्हणजे आपल्या मनामध्ये संशय येऊ शकतो की ह्या जगामध्ये ब्रह्म कसं काय असणार, दिसत तर नाही. मग कसं काय असणार. आपल्याला जे दिसते ते नामरूपात्मक जगच दिसते, पण या नामरूपात्मक जगाच्या मागे ते ब्रह्मच विद्यमान आहे, ते चैतन्यच आहे. बाकी सगळं जड आहे, बाकी सगळं पंचभूत आहे. हे आपल्याला काही केल्या पटत नाही. जे इंद्रियाला दिसतं तेच खरं वाटतं. तेव्हा इथे बघा, शिष्य प्रार्थना करतो की भगवंता, जे उपनिषद सांगतात की सगळंच ब्रह्म आहे, त्यावर माझा विश्वास बसू दे, त्यावर माझी श्रद्धा असू दे. इवन श्रद्धेची व्याख्या करताना शंकराचार्य काय म्हणतात विवेकचूडामणीमध्ये, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारयन सा श्रद्धा कथिता यद्वी यया वस्तू उपलब्धते. शंकराचार्य त्यांच्या विवेकचूडामणीमध्ये म्हणतात की शास्त्रावर आणि गुरुच्या वाक्यावर सत्यबुद्ध्या अवधारयन, हे सत्य आहे. शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे, गुरुने जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे, असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो की हे आहेच, कधीही आपण संशय करू शकत नाही, त्याला खरी श्रद्धा म्हटली आहे. आणि अशी श्रद्धा जर आपली असेल तर यया वस्तू उपलब्धते, तेव्हाच आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ शकते. आता जो मनुष्य संशयात्मा आहे, ज्याचा कशावरच विश्वास नाही, शास्त्रावर नाही, देवावर नाही, कर्मावर नाही, धर्मावर नाही, कशावरच नाही, आता त्या माणसाला कधी ब्रह्मज्ञान होऊ शकते का. कारण तो ब्रह्माला मानायलाच तयार नाही, तो ब्रह्माचं अस्तित्वच नाकारतो. मग आता जो अस्तित्व नाकारतो, भगवंताचं अस्तित्व नाकारतो, तेव्हा तो कधी प्रयत्न करेल का. तो कधीही प्रयत्न करणार नाही आणि त्याला कधीही ते प्राप्त होणार नाही. म्हणून इथे प्रार्थना केलेली आहे की सगळ्या उपनिषदामध्ये सांगितलं आहे सर्वम ब्रह्म, की सगळंच ब्रह्म आहे, याबद्दल मला कधीही संशय येऊ देऊ नको, यावर माझी श्रद्धा दृढ कर. सर्वम ब्रह्म उपनिषदम माम ब्रह्म निराकुर्या, म्हणजे मी कधी त्याला नाकारू नये. मामा ब्रह्म निराकरोद, मामा ब्रह्म निराकरोद
अनिराकरणमस्तु अनिराकरणम मेस्तु. आता मी तर ब्रह्माचा स्वीकार केला पाहिजे, पण इथे 2 वेळा म्हटलं आहे मा. पहिलं मा म्हणजे नाही आणि दुसरं मा म्हणजे माझा. म्हणजे त्या ब्रह्मानेसुद्धा माझा स्वीकार करावा. भगवंताची कृपा पण पाहिजे, त्या ब्रह्माची कृपा पण पाहिजे. आपला ब्रह्मावर विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे, पण नुसत्या आपल्या विश्वासाने काही होणार नाही. भगवंताची कृपा असेल तरच आपण त्याला जाणून घेऊ शकू. तर त्या ब्रह्मानेसुद्धा माझा धिक्कार करू नये किंवा मला दूर लोटू नये. तर त्या ब्रह्मानेसुद्धा माझा स्वीकार करावा, म्हणजे माझ्यावर कृपा करावी. मा ब्रह्म निराकरोद अनिराकरणमस्तु अनिराकरणमस्तु. तर इथे संशय घेऊ नये, तर माझा स्वीकार करावा. 2 वेळा म्हटलं की अनिराकरणमस्तु म्हणजे माझा तिरस्कार करू नये, मला दूर खेचू नये, तर माझ्यावर कृपा करावी. तदात्मने निरते उपनिषत्सु. तदात्मने निरते, मी त्या आत्म्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. निरते म्हणजे रत आहे. मी कशामध्ये रत आहे? तदात्मनी, त्या आत्म्याला प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी गुंतलेलो आहे. मी त्या आत्म्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. निरत आहे म्हणजे रत आहे, म्हणजे कंटिन्युअस मी प्रयत्न करत आहे. पण मी प्रयत्न केले तरी तो आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी, ब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे? या उपनिषत्तू धर्म असते, म्हणजे उपनिषदांमध्ये काय सांगितलेलं आहे की मला एक साधक व्हायचं आहे, मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, तेव्हा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे आणि शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये कोणत्या धर्माचं आचरण करायला सांगितलेलं आहे, या उपनिषदामध्ये कोणत्या धर्माचं आचरण करायला सांगितलेलं आहे, ते सगळे गुण माझ्या अंगी येऊ दे. बघा, धर्मास्ते मयी संतु ते मयी संतु, म्हणजे उपनिषदांमध्ये सांगितलेला धर्म, तो धर्म माझ्यामध्ये येऊ दे की जेणेकरून मी त्या आत्म्याला प्राप्त करून घेऊ शकेल. आता उपनिषदांमध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपण सत्याचं आचरण केलं पाहिजे. सत्यम वद धर्मम चर. तर त्याग पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. नायमात्मा बलहीन लभ्य त्यागे नैके अमृतत्व मानशु सत्यमेव जयते, हे सगळं सांगितलेलं आहे. तर हे सगळे गुण आपल्यामध्ये पाहिजे, म्हणजे पहिले धर्माचं आचरण पाहिजे. कठोपनिषद आपल्याला सांगते की ज्यांचं चरित्र वाईट आहे अशा लोकांना ह्या ब्रह्माचं ज्ञान कधीच होऊ शकत नाही. ना विरतो दुश्चरितात न अशांतो न असमाहिता. जे लोक चारित्र्यवान नाही, ज्यांना चारित्र्य चांगलं नाही आहे, जे सगळा अधर्म करत असतात, सगळ्या वाईट गोष्टी करत असतात, अशा लोकांना ब्रह्माचं ज्ञान होणं कधीही शक्य नाही. म्हणजे पहिले आध्यात्मिक होण्यापूर्वी तुम्हाला धार्मिक व्हावं लागेल, तुम्हाला नैतिक व्हावं लागेल. आणि उपनिषदाने आपल्याला सांगितलेलं आहे सत्यम वद धर्मम चर, म्हणजे सत्याचं आचरण कर, धर्माचं आचरण कर, हे सगळं आपल्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा हा शिष्य म्हणतो की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी उपनिषदांमध्ये जे जे गुण सांगितलेले आहे ते सगळे गुण माझ्यामध्ये येऊ दे. जर माझं चारित्र्य चांगलं नसेल तर मला ते ब्रह्मज्ञान होणार नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी तू मला कृपा करून दे, आणि त्यामधले ज्या बाधा निर्माण करणाऱ्या आहे त्या सगळ्या तू दूर कर. ओम शांती शांती शांती. कारण त्यामध्ये अनेक प्रकारच्या बाधा आहे, आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक, अशा कितीतरी बाधा आहे. आता आपण शास्त्र वाचायला बसलो, आपण एखादं लेक्चर ऐकत असू, पण लेक्चर ऐकता ऐकता आपल्याला जर झोप लागली, हे आध्यात्मिक आहे अडथळा. तर हे आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, तर हा आध्यात्मिक अडथळा आहे की आपल्या शरीरामध्येच काही ना काही प्रॉब्लेम आहे. आपण वेदांत ऐकायला बसलो, इकडे आपलं पोट दुखते, आपण कसं ऐकणार? डोकं दुखते, कसं ऐकणार? म्हणजे हे सगळे आध्यात्मिक, म्हणजे शरीरामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे.
त्यामुळे आपण आपलं मन त्या ब्रह्मावर स्थिर करू शकत नाही. आणि हा आपलाच प्रॉब्लेम नाही, इव्हन तोतापुरींचा पण प्रॉब्लेम होता. त्यांचं पोट दुखायला लागलं, ते प्रयत्न करू लागले की समाधी लावायची, ह्या शरीराला विसरून जायचं. त्यांनी समाधी लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांची समाधी काही लागत नव्हती. काही केलं त्यांचं मन एकाग्र होत नव्हतं. त्यांचं मन त्या पोटाच्या दुखण्यावरच यायचं. तेव्हा त्यांना वाटलं हे उपयोग काय असं शरीर ठेवून, आपण गंगेत विसर्जन करून देऊ. हे शरीर गेले की सगळी पीडा संपली, या शरीरामुळे तर सगळे दुःख आहे. तर हे सगळे आपल्या मार्गामध्ये अडथळे येतात. आधिभौतिक, आधिदैविक, निसर्गाच्या कॅलॅमिटी आहे. कितीतरी प्रकारचे निसर्गाचे कोप असतात. कधी भूकंप आला, कधी पूर आला, कधी काही आलं, कधी आग लागली, हे सगळे असतात. तर भगवंता ह्या सगळ्यांपासून तुम्हाला मुक्त कर, म्हणजे हे सगळे अडथळे माझ्या मार्गातून दूर कर, की जेणेकरून माझा आध्यात्मिक प्रवास सुखाचा होईल, मी माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकेल. तर ही प्रार्थना सगळ्यांनीच भगवंताला करायला पाहिजे. कारण आपलं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, पण तेवढं सोपं नाही. ह्या मार्गामध्ये कितीतरी अडथळे आहे. जर आपल्या मनामध्ये संशय निर्माण झाला, साधना करता करता मनामध्ये संशय होतो, कारण इतके वर्ष साधना केली अजून काहीच झालं नाही, खरोखर आहे की नाही, की आपण नुसता विश्वास ठेवतो, अंधविश्वास ठेवतो, म्हणजे आपल्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो, आपलं आरोग्य बिघडू शकते, काहीही होऊ शकते. तेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त होईपर्यंत मला चांगलं सुदृढ ठेव. एकदा ते ज्ञान लाभलं नंतर मग शरीर गेलं काय आणि राहिले काय त्याची काही पर्वा नाही. पण जोपर्यंत मला ते ज्ञान प्राप्त झालं नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची मला आवश्यकता आहे, त्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून तू माझ्यावर कृपा कर, कृपा करून ह्या सगळ्या गोष्टी मला दे, की जेणेकरून मी ते ज्ञान प्राप्त करून घेऊ शकेल. अशा प्रकारचा हा मंत्र आहे. ही शिष्याची भगवंताला प्रार्थना आहे. आणि मग पुढे सुरू होते उपनिषद. आता केन उपनिषद नावच केन उपनिषद आहे. तर ह्या उपनिषदाचा पहिला मंत्र काय आहे तो आपण बघूया. केने शितम पतती प्रेषितम मनः, केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः, केने शिताम वाचमिमां वदन्ति, चक्षुः श्रोत्रम कौ देवो युनक्ती. बघा हा प्रश्न किती लॉजिकल आहे. तो विद्यार्थी किती हुशार असला पाहिजे. आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये यायला पाहिजे. आपण ह्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो. हा फक्त त्या शिष्याचा प्रश्न नाही, आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. आता हा शिष्य म्हणतो, केने शितम पतती प्रेषितम मन देवो युनक्ती, म्हणजे असा कोणता देव आहे की केने शितम पतती प्रेषितम मन. आता हे माझं जे मन आहे, ह्या माझ्या मनाची धाव नेहमी विषयांकडे असते. हे मन विषयांकडे धावते. तर याला त्या विषयांकडे धावण्यासाठी कोण प्रेरित करतं? बघा किती महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला वाटते की आपण आपलं मन विषयाकडे म्हणजे आपणच विषयाकडे धावतो. नाही, हे तुमचं मन विषयाकडे धावते. तुम्ही त्याला आवरू शकत नाही. स्वाभाविकपणे त्याची ओढ तिकडे असते. किंवा जे आध्यात्मिक साधक असेल त्याचं मन अध्यात्माकडे जाते, देवाकडे जाते. आता ह्या मनाला अशा प्रकारे ह्या जगामध्ये वेगवेगळे व्यवहार करण्यासाठी कोण प्रेरणा देतं, कोण चालना देतं? कारण हे मन तर जड आहे. मन, शरीर, बुद्धी सगळं काही जड आहे, पंचभूताचं बनलेलं आहे. यांच्यामध्ये काहीही सामर्थ्य नाही, त्यांच्यामध्ये चैतन्यच नाही. पण असं ते काय, असा तो कोण देव आहे की जो देव ह्या मनाला प्रेरणा देतो आणि हे मन विचार करू शकते. मन कार्य करते, खुणाच्या शक्तीमुळे मन कार्य करते. त्याच्यामागे कुणीतरी आहे हे ह्या शिष्याला मान्य आहे. हा शिष्य म्हणतो की मला माहिती नाही, आज मी अज्ञानी आहे, मला कळत नाही. पण एवढं मात्र मला माहिती आहे की याच्या मागे कोणीतरी आहे. हे मला म्हणजे नाहीतर मन असं करू शकत नाही.
आता काही काही बघा, काही काही संत किती काव्य लिहितात, त्यांना कुठून ती प्रेरणा मिळते? वैज्ञानिक मोठमोठे शोध लावतात. ते कसे शोध लावतात? मनाद्वारेच लावतात. त्यांना ती शक्ती कुणी दिलेली आहे? म्हणजे मन स्वतः काही करू शकत नाही. संतांनी एवढं काव्य लिहून ठेवलं, त्यांनी काही तयारी केली नाही, त्यांनी काही पंडितासारखं लिहिलं नाही, त्यांना ती प्रेरणा झाली. त्या मनाला कुणी प्रेरणा दिली? त्या मनाला कुणी प्रेरणा दिली की ज्या ऋषींनी रामायण लिहिलं, ज्या ऋषींनी महाभारत लिहिलं, ज्या ऋषींनी काव्य लिहिलं, कालिदासांनी केवटी काव्य केलं, महाकवी कालिदास, तर त्यांच्या मनाला कुणी प्रेरणा दिली? म्हणजे सगळ्यांच्याच मनाला. म्हणजे आपल्याला वाटतं की मन आपोआपच कार्य करतं. मन आपोआप कार्य करू शकत नाही. कुणीतरी मनाच्या मागे आहे. त्याला म्हटलं आहे मनीषा. मनाच्या मागे कुणीतरी रूलर आहे, मनाला चालवणारा आहे, मनाचा स्वामी आहे, मनाचा राजा आहे, की जो तो मनावर राज्य करतो. मन आपोआप धावत नाही, त्याला कुणीतरी धावायला सांगतो. तर ती शक्ती कोणती आहे? आता बघा, हा आपला सगळ्यांचा प्रश्न असू शकतो की जर मन जड आहे, ते पंचभूताचं बनलं आहे, जरी सूक्ष्म आहे पण आहे जडच, तर पंचभूताचं बनलेलं आहे, पण हे एवढं कसं काय कार्य करतं? ह्या जगामध्ये इतक्या प्रकारचे व्यवहार करतं. कधी एकाग्र होतं, कधी चंचल होतं, कधी चांगलं काम करतं, कधी वाईट काम करतं. हे सगळं जे मन करतं, तर याला ते कोण प्रेरित करतं? या मनाच्या मागे अशी कोणती शक्ती आहे की जी शक्ती या मनाला जोर करून प्रवृत्त करते? कधी कधी आपला विश्वासही बसत नाही. आपण म्हणतो की माझी मठामध्ये जायची इच्छा नव्हती, माझा दुसरा प्लॅन होता, पण कुणीतरी मला मठात घेऊन आलं. मला असं वाटलं की कुणीतरी मला मठामध्ये घेऊन येत आहे. बघा, कधीकधी आपली आध्यात्मिक जीवनाबद्दल धारणा विचित्र असते. आपण कधी प्रयत्नही करत नाही, पण एखाद्या वेळेस आपण दुकानात गेलो तर आपलं मन एखादं ठराविक पुस्तक आपल्याला घ्यायला भाग पाडते. आपण ते पुस्तक घेतो, भगवद्गीता असो की ज्ञानयोग असो की कर्मयोग असो, आणि कोणीतरी आपल्याला प्रेरित करतं. आपण ते पुस्तक घेतो आणि वाचतो, आणि वाचल्यानंतर मात्र आपले विचार बदलतात. म्हणजे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा नसतानासुद्धा आपले पाय मठाकडे वळले. आपण पुस्तक खरेदी केलं, ते पुस्तक आपण वाचलं. आता ही प्रेरणा कुणी दिली? माझा तर विचार नव्हता, मला जायचंही नव्हतं, पण मी कसं मठामध्ये आलो आणि कसं माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं? म्हणजे याच्यामागे कोणती तरी शक्ती असली पाहिजे. हा आहे प्रश्न, पहिला प्रश्न. त्यानंतर केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः. त्यानंतर म्हणतो हा शिष्य की कोणती ती शक्ती आहे, तो कोणता देव आहे की ज्या देवामुळे प्राण म्हणजे शरीरामध्ये प्राण आहे, आणि प्रथम प्राण म्हटलं आहे. बघा, प्राण पण आहे, पण प्रथम प्राण म्हटलं आहे. तर तो या शरीरामध्ये कसा काय कार्य करत आहे? विचार करा. प्राणाचे 5 प्रकार आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. जेव्हा मुलगा जन्म घेतो आणि जन्म घेतल्याबरोबर तो रडायला लागतो, आणि रडायला लागला की पहिला प्राण येतो, तिथे त्याचा प्राण सुरू होतो. जर तो रडला नाही, मुलगा जन्माला नंतर रडला नाही, तर बाकीचे लोक रडायला लागतात. अरे, मुलगा मृत आलेला आहे, तो मेलेला जन्माला आलेला आहे, म्हणून त्याला हलवतात, उलटं करतात, मारतात, त्याला रडायला लावतात. म्हणजे तो प्राण पुन्हा सुरू होईल. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये शिरलेला जो पहिला प्राण आहे, जन्म झाल्याबरोबर त्या शरीरामध्ये प्राणानं प्रवेश केला, आणि मग तो श्वासोश्वास घ्यायला लागला, आणि शेवटी शरीर सोडताना तो प्राणच सर्वप्रथम बाहेर पडतो. तो प्रथम प्राण आहे की तो शरीरामध्ये शिरतो आणि शरीरामधून बाहेर पण पडतो. तर आता हा जो प्राण आहे त्याचे 5 प्रकार आहे: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. तर ह्या शरीरामध्ये हे प्राण कार्य करतात. आता हे प्राण तर जड आहे,
मग ह्या प्राणाला योग्य प्रकारे कार्य करण्यास कोण भाग पाडतो? आता बघा, आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसते. वी टेक इट फॉर ग्रँटेड की मीच करतो. बाबा विचार तर करून बघा. तुम्ही श्वासोश्वास करू शकता. जर त्याच्यामागे कोणीतरी नसेल तर तुम्ही करू शकता. जर सायकलचा टायर पंक्चर झाला, ती हवा निघून जाते, मग पुन्हा पंपाने हवा मारावी लागते. पण ह्या शरीराला 10 छिद्र आहे. डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, नाक आहे, सगळे छिद्र आहे. हवा जात आहे, पण ती हवा गेल्याबरोबर पुन्हा आपोआप कशी येते ती? तुम्ही श्वास सोडल्याबरोबर पुन्हा आतमध्ये ओढून कोण घेतो? मध्ये वामन आसीनाम. म्हणजे हे शरीर काही नुसत्या प्राणानं चालत नाही. प्राण आणि अपानामुळे काही मनुष्य जिवंत राहत नाही, तर याच्यामागे काहीतरी शक्ती आहे. ती शक्ती या प्राणांना चालवत असते. तुमचं रक्ताभिसरण सुरू आहे, तुमचं हृदयाचं पंपिंग सुरू आहे, तुम्ही झोपलेला आहात, तुमचा श्वासोश्वास सुरू आहे, तुम्ही जेवण केलेलं आहे, तुमच्या अन्नाचं पचन होत आहे. आता हे सगळं कसं होत आहे? आपोआप होत आहे का? तुम्हाला तर माहिती नाही. पण तुम्ही मी म्हणता, म्हणजे आपण म्हणतो की मीच सगळं करतो. तर विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो का? आपण करू शकतो का? आणि आपलं सामर्थ्य तरी आहे का? आता हे तर प्रॅक्टिकल उदाहरण आहे की श्वासोश्वास आपोआप चालतो, डायजेशन आपोआप होतं, हृदय आपोआप पंपिंग करतं. आता आपण तर काही करत नाही, आपल्याला माहिती नाही हृदय कसं चालतं, श्वासोश्वास कसा होतो, रक्ताभिसरण कसं होतं, अन्न कसं डायजेस्ट होतं, पोटामधून गॅस कशी बाहेर निघते, काहीच माहिती नाही आपल्याला. पण तरी हे होत आहे ना. म्हणजे आपल्याला जरी कळत नसलं तरी हे प्राण आपापल्या क्रिया करत आहे. म्हणजे ह्या प्राणांचा कोणीतरी मालक आहे, कोणीतरी स्वामी आहे. त्याशिवाय हे प्राण कार्य करू शकणार नाही. या शरीरामध्ये प्राण आहे आणि बाहेर पण प्राणशक्ती आहे. बाहेर प्राणशक्ती आहे म्हणून तर एवढ्या घडामोडी सुरू आहे. ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये घडामोडी प्राणशक्तीमुळे होतात. तर ती एनर्जी आहे, ती शक्ती आहे, ती देवी आहे. ब्रह्म तर निष्क्रिय आहे. तर हे शक्ती आहे, आपल्यामध्ये आहे, आणि ती शक्ती ब्रह्माचीच आहे. ठीक आहे, ब्रह्मापासून वेगळी नाही आहे. तर इथे विचारलं आहे, शिष्याने विचारलं आहे की हे मनुष्याच्या शरीरामध्ये प्राण आहे, ते कसे परफेक्टली आपापलं कार्य करतात, कधीही चूक करत नाही. बघा, तर कोण आहे तो कोण देव आहे की जो या प्राणांना बरोबर आपापल्या कार्यामध्ये गुंतवून ठेवतो, त्यांच्याकडून विशेष कार्य करून घेतो? कोणीतरी असलं पाहिजे. मला तर माहिती नाही आणि मी तर करत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी होत आहे. म्हणजे कुणीतरी असलं पाहिजे. कुणाच्या शक्तीमुळे हे प्राण या शरीरामध्ये कार्य करत आहे? म्हणजे किती प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, फक्त या शिष्याचा नाही. आणि आपला तो अनुभव आहे, दररोज आपण अनुभवतो आहे की हे सगळं घडत आहे. आपण झोपतो, मग झोपल्यानंतर आपल्याला कोण उठवतो? आपण कायमचं झोपूनच राहू, कधी उठणारच नाही. पण कोणीतरी आहे की तो आपल्याला बरोबर सकाळी उठवून देतो. कोणीतरी आहे की जो आपल्याला झोपवतो, नाही तर आपल्याला झोपच लागणार नाही. रात्रभर आपण विचारच करत राहू. मनाला कोणीतरी शांत करतं. मन शांत झाल्याशिवाय झोपच लागत नाही. तेव्हा ही झोप लागणं किंवा जाग येणं हे आपोआप काही होत नाही. काहीतरी शक्ती आहे. आता ती काय शक्ती आहे मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की मी करत नाही, म्हणजे कोणीतरी करतो. नंतर केनेशितां वाचमिमां वदन्ति, म्हणजे कुणी प्रेरित केल्यामुळे वाचम इमां वदन्ति, माझी वाणी हे वाचम आहे, ते कुणाच्या शक्तीमुळे मी बोलू शकतो. आपण बोलू शकत नाही. आज आपण कितीही उड्या मारल्या, पण जर भगवंताने ठरवलं की जरा याला जास्त माज आलेला आहे, तर तो अशा प्रकारे आपल्या आवाजामध्ये बिघाड करेल की आपण बोलू शकणार नाही.
मी असे कितीतरी गायक बघितले आहेत. एकेकाळी ते खूप फेमस होते, खूप गायचे, पण अचानक त्यांचा आवाज गेला. ते गाऊ शकले नाही. म्हणजे बघा, कधीकधी ती वाचा जाते आणि वाचा गेल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता. म्हणून ही वाचासुद्धा कुणाच्या शक्तीनं चाललेली आहे. केनेशितां वाचमिमां वदन्ति. जे मी बोलतो आहे त्यामध्ये मागे व्हायटल फोर्स आहे. तर ही कुणाची शक्ती आहे की जी मला बोलायला मदत करते. जर त्या भगवंताने आपल्याला मदत केली नाही तर आपण एक शब्द पण उच्चारू शकणार नाही. त्यामागेसुद्धा भगवंताची शक्ती आहे. म्हणजे आपण बोलू शकतो. ती भगवंताने शक्ती आपल्याला दिलेली आहे, पण आपण त्याचा दुरुपयोग करतो. कुठे भगवंताचं नामस्मरण करायचं, गुण संकीर्तन करायचं, भगवंताचं चरित्र वाटायचं, प्रार्थना म्हणायच्या, कुठे ह्या गोष्टी करायच्या, तर वाणीद्वारे आपण काय करतो, लोकांना शिव्या देतो, अपमान करतो, कोणाला उगीच त्रास देतो. म्हणजे ही भगवंताने दिलेली वाचा, ही भगवंताने दिलेली आहे. तुम्ही समजू नका की हे तुम्ही स्वतः करत आहात. तुम्हाला वाटतं की मी बोलतो, पण ह्या बोलण्यामागे कुणीतरी आहे. तर हे शिष्य विचारतो की मी जे बोलतो आहे त्याच्यामागे कोणती शक्ती आहे. ह्या कंठामध्ये असं काय आहे की बरोबर शब्द बाहेर पडतात, नाहीतर मनुष्याचा आवाज जाऊ शकतो. म्हणजे कुणीतरी शक्ती आहे की जे मला बोलण्यासाठी मदत करते. केनेशितां वाचमिमां वदन्ति. चक्षुः श्रोत्रं कौ देवो युनक्ति. त्यानंतर डोळे आणि कान. हे डोळे बघतात. आता हे डोळे कसे बघतात. डोळ्यांना ती बघण्याची शक्ती कुणी दिलेली आहे. बघा, जो एखादा जडबांध असेल त्याला कळेल की काय अवस्था आहे. पण हे डोळे आहे आणि आपण या डोळ्याद्वारे हे जग बघत आहोत. तर या डोळ्याच्या मागे कोणती शक्ती आहे की ज्यामुळे मी हे जग बघू शकतो. जर त्यामागे शक्ती नसती तर डोळे बघू शकले नसते. आपण बघतो की मेलेला माणूस आहे, तो पडलेला आहे, शरीर तसंच आहे, पण तो ऐकूही शकत नाही, बघूही शकत नाही, बोलूही शकत नाही. त्या डोळ्याच्या मागे कोणती शक्ती आहे की ज्याद्वारे मी हे सगळं जग बघू शकतो. आणि कान, मी कानाद्वारे श्रवण करू शकतो. आपण फक्त ऐकतो, पण याचा आनंद घेणारा कोणीतरी आहे आतमध्ये. आपण एखादं भजन ऐकतो. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की नरेंद्र जेव्हा गाणं गातो तेव्हा माझ्यामधली ती शक्ती फणा उभारून उभी राहते. म्हणजे बघा, असा फणा करते, म्हणजे माझ्यामधली शक्ती जागृत होते. ते गाणं ऐकून भगवान श्रीरामांना समाधी लागायची. म्हणजे त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती गाणं ऐकून जागृत व्हायची. आता शब्द तर कानाद्वारे गेले, पण कानच काय सगळं काही नाही. आतमध्ये कोणीतरी ऐकणारा आहे, आतमध्ये कोणीतरी बघणारा आहे, आतमध्ये कोणीतरी बोलणारा आहे. आता ही सगळी इंद्रिय कार्य करत आहे. तर हा शिष्य विचारतो की यामागे खरोखरच काही आहे का, आणि असेल तर तो कोणता देव आहे की ज्यामुळे हे सगळे इंद्रिय, मन, प्राण हे सगळे आपापलं कार्य योग्य रीतीनं करत आहे. मला माहिती आहे मी करत नाही. आता हा शिष्य बघा किती बुद्धिमान आहे. त्यानं ओळखलं आहे की हा अहंकार, मी म्हणतो, मी करतो, मी बोलतो, मी बघतो, हा अहंकार आहे. आणि हा अहंकार दूर गेला पाहिजे. मी काहीच करत नाही, कुणीतरी या शरीराच्या माध्यमातून करत आहे, कुणीतरी या शरीराचा उपयोग करून घेत आहे. पण ते न जाणल्यामुळे आपण मी या शरीराला, मनाला, बुद्धीलाच मी म्हणतो. आपण या शरीर, मन, बुद्धीशी एक होतो, आयडेंटिफाईड होतो, आणि मग आपला अहंकार वाढतो. आणि अहंकार वाढला की आपल्यामधला जो खरा आय आहे तो आय आपण विसरून जातो. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे काचा आम्ही. हा अहंकार म्हणजे काचा आम्ही आहे, पण त्याच्या मागेसुद्धा पक्का आम्ही आहेच. म्हणून तर भगवान श्री रामकृष्ण गाणं म्हणायचे ना, तुम्हार कर्म तुम्ही करो मा लोके बोले आम्ही करी, सकली तुम्हारी इच्छा इच्छामयी करो तुम्ही. तर आई, सगळी तुझीच इच्छा आहे. मी रथ आहे, तू रथिनी आहे.
लोक म्हणतात की आम्हीच करतो, पण सगळं काही तूच करते. तर भगवंतच आपल्या माध्यमातून सगळं करत आहे. पण अहंकारी मनुष्य म्हणतो मी करतो, मी करतो, मी करतो. आणि जो खरा मी आहे, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे इथे शिष्य विचारतो की मी कोण आहे, मी कोण आहे की हे सगळं मी करतो आहे शरीराच्या माध्यमातून. देव कोण आहे म्हणजे मी कोण आहे. म्हणजे शेवटी तो स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सत्य या उपनिषदामध्ये आपल्याला विस्ताराने सांगितलेलं आहे. पुढचे जे काही श्लोक आहे आपण बघू, त्यामध्ये गुरु वर्णन करतो आहे की बघ कशा प्रकारे तो देव आहे, त्याचं अस्तित्व आहे आणि कशा प्रकारे तो जगाचा अनुभव घेतो. आणि आपण जे म्हणतो मी करतो, जो अहंकार, तो काहीही करत नाही. भगवंतच सगळं काही करतो, तोच करत आहे. हेच गुरुदेव आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.